यावेळेस अक्षरशः पैशांचा पाऊस पडला, बक्षिसांचा पाऊस पडला या मैदानामध्ये ऐरोली नगरीमध्ये. ती स्पर्धा संपन्न झाली होती. गवळेवाडी संघाचा रोहित आणि मारुती मंचावरती या. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा आणि आपलं रोख रक्कम पारितोषिक राजू गवळी साहेब यांच्या हस्तेच. ओ गवळी साहेब तुमच्या हस्ते. तर मी विनंती करेन गवळी साहेबांना, राजू गवळी साहेब आपल्या हस्ते त्या दोघांनाही, राजू गवळी क्षमा करा, रोहित आणि मारुतीला बक्षीस द्यायचं आहे. दुसरी पिशवी होती ती कुठे? दुसरी पिशवी होती ती. बॉल लागतील काय घेणे? बॉल लागेल असा माझा अंदाज आहे. तर जरा आलो घेऊन. तर आपल्या समोर सामना रंगतोय. दुसऱ्या फेरीतील हा सामना रांजणवाडी विरुद्ध दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर तर मी विनंती करेन जय हनुमान स्पोर्ट्स गवळेवाडी या संघाचे आधारस्तंभ माननीय श्री राजू गवळी साहेब यांचा इथे यथेच्छ असा मान सन्मान केला जाईल. तर राजू भाऊ आपण यायचे. महेश पवार यांना मी विनंती करेन आपल्या हस्ते राजू भाऊ गवळी यांचा सत्कार घ्यायचा आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगतोय. दुसऱ्या फेरीतील सामना. पहिला चेंडू महादेव कदमचा. चेंडू लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते पंकज, पण अजय कदम काय झेल झाला, चुकी झाली होती. चेंडू हातातून टॉस झाला होता, पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्या चेंडूला गॅदर केलं आणि पहिला हादरा बसतोय रांजणवाडी संघाला. आकाश बॅक टू द पवेलियन. आकाशची जागा भरून काढण्यासाठी सचिन बॅक टू द पवेलियन. सचिनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला अमर. गोलंदाजी मार्क वरती महादेव कदम. पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईट बॉल. +1 बाउन्सचा सुद्धा इशारा दिला जातो महादेव कदम यांना. धावफलकाचा होतो श्री गणेशा. रांजणवाडी संघाच्या धावफलकावरती पहिली धाव लागली जातीये वाईटच्या स्वरूपात. फटका सजवला गेला अमरच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? राज पाटील तिथे उपलब्ध आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागेल अमरला. घेऊन इथून काहीतरी. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावरती. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता करताना महादेव कदम मैदानाच्या आतमध्ये. दोस्ती 11 उपवळे कदमवाडी संघाचा स्ट्रायकिंग फलंदाज गोलंदाज ऑलराऊंड परफॉर्मन्स देणारा महादेव कदम.
दिशाहीन गोलंदाजी, वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. क्षमा करा, 22च्या स्वरूपात एक धाव येते. यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चुकी होते आणि चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रात. धावफलक एका धावेने पुढे सरकत आहे 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय महादेव. मोठा फटका, प्रहार केलाय महादेवच्या गोलंदाजीवरती. क्षेत्ररक्षक आहे विक्रम, पण फक्त बघ्याची भूमिका निभवावी लागेल. धावफलक 6 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 11 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 11. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तुषार शिवमारे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षकाला अंगाला ब्रश करून जातो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. कुठेतरी फेकी करत असताना महादेव कदम यांच्याकडून चुकी झाली. चेंडू लॉफ्ट झाला, उडी घेतली, उसळी घेतली चेंडूने. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं आकाशला. धावफलक 2 ने पुढे सरसावलं 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तयार होतो तुषार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते तिथे विजूभाव, ज्याने विजय षटकाराने आपल्या संघाला पुढे नेऊन ठेवलं. आणि धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे 15 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू होता, खेळून काढण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या पाठीमागून. अनिल गायकवाड. फुल टॉस चेंडू, फुल टॉस वरती टॉस करण्याचा प्रयत्न होता, पण यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तुषार शिवमारेने अमरच्या. आणि धावफलक स्थिर आहे. दुसरा हादरा लागतोय रांजणवाडी संघाला अमरच्या स्वरूपात. शरीराचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता करताना तुषार शिवमारे. एक नफीतोली गोलंदाजी तुषार शिवमारेच्या गोलंदाजीतून. अमरची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला अतुल. धावफलक जाऊन पोहोचले ते 16 या आकड्यावरती स्थिर आहे. 15 या आकड्यावरती स्थिर आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आलाय पंकज कदम.
ते हे थंड. बॅटची कडा घेतली का पंचांकडे अपील केले आणि त्या अपिलीला दाद दिले. पहिल्या चेंडूवरती आकाशचा खेळ कल्लास केलाय पंकज कदमने. आकाशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अमर आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय पंकज कदम. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहे अजय कदम. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी अमरचा कॉल. काय गोलंदाजी राहिली पंकजची. निर्धाव चेंडूची सांगता. पंचांचा इशारा आला. इट्स अ लीगल डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरी हातात पंकज कदम. फक्त 2 धावा खर्च केल्यात पंकजने. 1 विकेट प्राप्त केले. फुलटॉस चेंडू होता यश त्यांच्या पाठीमागे आणि गायकवाड 1 धाव आपल्या संघासाठी वाचवण्याचा प्रयत्न केला पण पंचांचा इशारा आलाय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईट बॉल. धाव फरक 1 ने पुढे सरसावत आहे. किती झालं स्कोर? आता 1 वाढवलं. 19 धावा. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. स्लोअर पद्धतीचा चेंडू हातात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 19 या आकड्यावरती. तिसरं षटक घेऊन आलाय पंकज. फुलटॉस चेंडू. फुलटॉसला टॉस केला. क्षेत्ररक्षक आहे विक्रम. कुठेतरी चुकी होते. स्लिप झाला त्यामुळे आज झेल पूर्णपणे हातात सामावला गेला नाही पण तेवढेच आपल्या संघासाठी एफर्ट्स देताना पाहायला मिळाला विक्रम. वैयक्तिक पहिल्या संघासाठी निर्णायक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतो तो विक्रम. खास पुण्यावरून आपल्या या उपवळे कदमवाडी संघाच्या खेळीसाठी पुण्यावरून आज हजर झाला विक्रम. पहिला चेंडू स्ट्रायकिंग वरती आपल्याला अमर पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती हमला केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि सिद्धेश संदीप कदम यांचा सुपुत्र सिद्धेश बाउंड्री लाईन वरती उत्कृष्ट झेल घेतला सिद्धेशने आणि अमरचा खेळ इथेच खल्लास होतोय. अमरची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रांजणवाडी संघाकडून येतोय तो विजय. अजूनही या स्लॉग ओव्हरच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. कशा रीतीने हाताळले जातील विक्रम कडून आणि कशा रीतीने फेस केले जातील रांजणवाडी संघांच्या फलंदाजांकडून.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्लेसमेंट केली आहे. विजूभाऊ आहेत क्षेत्ररक्षक तिथे. एक धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक 1 ने पुढे सरसावत 21 या आकड्यावरती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. हात पसरवून पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावते 22 या आकड्यावरती. काय गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी विक्रमची. त्रिफळाची केलाय अतुलला. अतुल जातोय पवेलियनच्या एंडने. अतुलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रांजणवाडी संघाकडून कोण उतरवलं जाणार आहे. 5वा हादरा लागतोय अतुलच्या स्वरूपात. अतुलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतो तो. काय नाव नितीन. विकेट पडायच्या आधी पहिला बॉल खेळतोस तेव्हा फटका सजवण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय अनिल गायकवाड यांच्या हातामध्ये समावला जातो चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतो विक्रम, सामना करेल नितीन. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा फसला जातो. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विक्रमने. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांना यश मिळतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय, स्थिर राहते 22 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू 23 धावांची गरज असेल उपवळे कदमवाडी संघाला. बॅटिंग बी अशीच केली गड्यानं मग. येणारे 24 चेंडू 23 धावांची गरज असेल उपवळे कदमवाडी संघ. रांजणवाडी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आपण मैदानाच्या आतमध्ये येऊन टीम मीटिंग घेतली तरी चालेल. कदमवाडी संघ आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. काय माहिती पंचांना विनंती असेल दोन्ही संघांना सांगायचंय, कॉल द्यायचाय. माधव कदम आणि तुषार शिवमारे ओपनिंग पेअर. सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपा करून आपण जरा रस्ता सोडून आजूबाजूला उभे राहिलात तर बरं होईल. कारण येथे येणं जाणाऱ्या रहिवाशांना कुठेतरी आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे. पंचांना विनंती असेल दोन्ही संघांना ताकीद द्यायचंय, क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचंय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत स्ट्रायकिंग एंड वरती. किरवडे संघ आपण आपला निर्णय कळवलाय का?
पहिले षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रांजणवाडी संघाकडून अतुल आमंत्रित केले जाते. स्ट्रायकिंग एंड वरती विक्रम, नॉन स्ट्रायकिंग एंडला महादेव कदम. 24 चेंडूमध्ये 23 ची गरज. एक लो स्कोरिंग सामना आपण याच्या आधी सुद्धा पाहिला, करमाळी विरुद्ध दोस्ती 11 उपवळे कदमवाडी. शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूपर्यंत चित्त थरारक असं दृश्य आपल्याला यात पाहायला मिळालं आणि शेवटच्या चेंडूवरती विजू बावेंचा बॅटमधून षटकार सजवला गेला आणि विजयाचा जयघोष केला गेला उपवळे कदमवाडी संघाकडून. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात, धावफलक 1 ने श्री गणेशा करतोय दोस्ती 11 उपवळे कदमवाडी संघाचा. फटका सजवला आहे विक्रमच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहे, फक्त बघायची भूमिका निभावावी लागेल कारण चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन सीमारेषा पार षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा विक्रमच्या बॅट मधून फटका सजवला जातोय. थर्ड टियरच्या वरतून चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. पुन्हा एकदा विक्रमच्या बॅट मधून 6 धावा येत आहेत. धावफलक 6 ने पुढे सरसावतोय 13 या आकड्यावरती. गेम बॉल आला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतुल सज्ज होते, गोलंदाजी मार्क होते. सामना करण्यासाठी विक्रम सज्ज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू केलाय घोषंकी क्षेत्रात. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विक्रमचा. लवकर सामना संपवण्याचा ध्येय दिसतंय, मनसुबा दिसतोय विक्रम. फटका सजवण्याचा प्रयत्न, उडी मारून फटका सजवलाय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 15 या आकड्यावरती. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 15. येणारे 19 चेंडू, 8 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती विक्रम. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 17 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 17. येणारे 18 चेंडू. अमर आलाय गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. 18 चेंडू 6 ची गरज. एक विजयी मोठा फटका महादेव कदमच्या बॅट मधून येईल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाईल का? महादेवने कॉल दिला. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सजगतेने सहजतेने
पूर्ण केली जाते. धावफलक पुढे सरसावते 2 या धावेने. 19 या आकड्यावरती येणारे 17 चेंडू. 4 धावांची गरज. पुन्हा एकदा एक मोठा फटका येईल का महादेव कदमच्या बॅट मधून? विजयी षटकार येईल का? विजयी चौकार येईल का आपल्या संघासाठी? फटका सजवला गेलाय. चेंडू लॉप झालाय. क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? विक्रमला आमंत्रित केले, थांबवलंय महादेवने. 16 चेंडू, 3 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती विक्रम. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं. येणारे 15 चेंडू, 2 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती महादेव कदम. मोठा फटका म्हटलं होतं मी. मोठा फटका सजवला जाईल का? आणि विजयी षटकाराने जिथून विजय मामा यांनी हा सामना सोडला होता, या आधीचा सामना जिथून सोडला होता तिथून सुरू हा सुद्धा सामना महादेव कदम यांनी सोडलाय आणि आपल्या संघाला पुढे नेऊन ठेवलंय. फ्रंट लाईनला नेऊन ठेवलंय. पुढच्या फेरीसाठी पात्र केलंय आणि बक्षीस पात्र फेरीसाठीचा सामना. विक्रम कदम काय फटके सजवले. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला विक्रम कदम. महादेव कदम यांच्यासाठी या विजयी षटकारासाठी रोख रक्कम 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. दादासो मोहिते यांच्या